प्रभू येशू मरियाचा पुत्र आहे की देवाचा? हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. अनेकांचा हा प्रश्न आहे. आज कदाचित हा तुमचा प्रश्न असेल की प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य आणि देव हे दोन्ही एकाच वेळेस कसा होऊ शकतो. आणि हेच आज आपण आजच्या संदेशातून पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा मरियाचा किंवा मनुष्याचा पुत्र आहे की देवाचा. आणि तेच आजचं शीर्षक आहे. आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे जो येशू तुम्हाला माहीत नसावा. पुन्हा एकदा आपण प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, त्याचा आपल्याशी काय संबंध, अशा अनेक प्रश्नांचं उत्तरं ह्या संदेश मालिकेतून पाहत आहोत. आणि जर हा तुमचा प्रश्न असेल की प्रभू येशू ख्रिस्त देव आहे, अनेक देवांपैकी एक देव आहे की फक्त मनुष्य आहे, तर आजच्या संदेशात कदाचित तुम्हाला त्याचं उत्तर मिळू शकेल. पवित्र शास्त्रामध्ये त्याचे वेगवेगळे शीर्षक त्याला देण्यात आलेले आहेत. जसं अल्फा आणि ओमेगा, जीवनाची भाकर, प्रारंभ आणि शेवट, पहिला आणि शेवटला, प्रभातेचा तारा आणि उत्तम मेंढपाळ, इमानुएल वगैरे. एवढंच नाही तर दैनंदिन जीवनातले जे कॅलेंडर दररोज आपण वापरतो त्याची देखील सुरुवात त्याच्यापासून झालेली आहे. इसवी सन पूर्व, ख्रिस्तपूर्व इसवी सनानंतर, BC आणि AD, म्हणजे काळ देखील त्याच्या जगात येण्यापासून मोजण्यात आलेला आहे. आणि म्हणून येशू हा जगात होता, येऊन गेला, याला ऐतिहासिक पुरावा आहे. हे कोणतीही व्यक्ती, सुशिक्षित व्यक्ती ही टाळू शकत नाही, कारण ती घडलेली हकीकत आहे, त्याच्यात कोणती शंका नाही. पण ह्या संदेशाचा उद्देश आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याला अधिक जाणून घ्यावं, त्याला ओळखावं. आणि हाच पावलाच्या जीवनाचा उद्देश होता की ख्रिस्ताला जाणून घ्यावं. आणि त्यासाठी तो म्हणतो, मी बाकीच्या जगातील इतर गोष्टी केर कचरा अशा समजतो, यासाठी की मी त्याला प्राप्त करून घ्यावे, जाणून घ्यावे. आता प्रभू येशू ख्रिस्ताने शास्त्रामध्ये अनेक वेळा स्वतःला मनुष्याचा पुत्र असं म्हटलं. योहान शुभवर्तमानामध्ये त्याला देवाचा पुत्र असं म्हटलेलं आहे. आणि मरियाचा पुत्र म्हणजे मनुष्याचा पुत्र किंवा त्याचं मानव रूप, आणि देवाचा पुत्र म्हणजे तो देव, त्याचं दैवत्व. योहान शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 18व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने एकदा असं म्हटलं, यामुळे तर यहुद्यांनी त्याला जीवे मारायची अधिकच खटपट केली. बघा, ते त्याला का जीवे मारू पाहत होते, कारण त्याने शपात मोडला इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान केले. म्हणजे देव त्याचा पिता आहे असा तो दावा करत होता. आणि हे एकमेव कारण होतं की ज्यामुळे त्याला वधस्तंभावर देण्यात आलं. तर पहिला मुद्दा, मरियाचा पुत्र, द सन ऑफ मॅरी. आता त्याचं आगमन प्रभू येशूचं पृथ्वीवर कसं झालं याचा शास्त्रात उल्लेख आहे की ज्यावेळेस तो जगात जन्माला त्यावेळेस त्याचा जन्म कशा प्रकारे झाला. जगातील प्रवेश, त्याचा जगातील प्रवेश हे एक गुज आहे. आणि म्हणून तिमोथेला पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनात म्हटलेलं आहे की सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जगात येणं, जन्म घेणं, मनुष्यरूप धारण करणं ही एक गुज आहे. पहिली गोष्ट, त्याच्या जन्माचं गुज. आता त्याचा जन्म कसा झाला याचं वर्णन लूक शुभवर्तमानाच्या 1ल्या अध्यायात आपण वाचतो की कशा प्रकारे त्याचा जन्म झाला, त्याच्या जन्माच्या वेळेस काय घडलं, कोणकोणत्या घटना घडल्या. लूक 1
आणि वचन 34 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की देवाचा देवदूत गब्रियल हा मरिया नावाच्या एका कुमारिकेकडे आला. आणि मग वचन 34 मरियाने देवदूताला म्हटले आणि तिला सांगितलं की तुला गर्भ राहील, तू पुत्र प्रसवशील आणि तो परात्पर देवाचा पुत्र असं होईल. आणि तिने म्हटले की हे कसं होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराची शक्ती तुझ्यावर छाया करील. याकरिता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. म्हणजे बघा, त्याच्या जन्मापूर्वी कोणाच्या पोटी तो जन्म घेणार होता, त्या स्त्रीची, त्या मुलीची निवड, कुमारिकेची निवड देखील देवाने केलेली होती. आणि नंतर तिला सांगण्यात आलं, तोपर्यंत तिचा विवाह झालेला नव्हता, तिचा पुरुषाशी संबंध आलेला नव्हता. आणि म्हणून ती देवदूताला विचारते हे कसं होईल. आणि त्यावेळेस तो म्हणतो की हे देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, म्हणजे अद्भुतरित्या तो गर्भ राहील. देवाचा आत्मा तुझ्यावर येईल आणि मग तुझ्या ठाई तो गर्भ राहील आणि देवाचा पुत्र तुझ्या पोटी जन्म घेईल. म्हणजे याचा अर्थ असा की ज्यावेळेस त्याने मनुष्यरूप धारण केलं त्यावेळेस तो योसेफाचा पुत्र नव्हता. त्याचा जन्म नैसर्गिक संबंधातून, स्त्री पुरुषाच्या संबंधातून झाला नाही, तर देवाच्या आत्म्याच्याद्वारे झाला. आणि म्हणून त्याचा जन्म एक गूज आहे, वेगळा आहे. म्हणून तो देव आहे, देव जो पुत्र आहे. दुसरी गोष्ट त्याच्या जीवनाची गूज. तो ज्यावेळेस लहानचा मोठा झाला, कशा रीतीने तो वाढला हे देखील शास्त्रात सांगितलेलं आहे. लूक 2 आणि वचन 52. येशू हा ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व मनुष्याच्या कृपेत वाढत गेला. म्हणजे इतर मुलांप्रमाणे त्याला ज्ञानाने, शरीराने वाढावं लागलं. तो वाढत गेला आणि देवाच्या आणि मनुष्याच्या कृपेत. तो इतरांप्रमाणे पूर्ण मनुष्य होता. त्याला भावना होत्या, त्याला दुःख झालं, तो रडला, त्याला थकवा आला, त्याला भूक लागत असे, त्याला तहान लागत असे, त्याला दुःख होत असे. म्हणजे सर्व प्रकारे पूर्णपणे तो मनुष्य असा होता. त्याने मनुष्यरूप धारण केलं. फिलिप्पेकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे की तो देव असता त्याने देव पण बाजूला ठेवलं आणि दासाचे स्वरूप धारण केले आणि पूर्णपणे मनुष्य हो तो लीन झाला. म्हणजे बघा, ज्यावेळेस त्याने मनुष्यरूप धारण केलं तो दास किंवा सेवक असा झाला, तो पूर्ण मनुष्य झाला. आणि आता तो आपल्यासाठी, मानवजातीसाठी मध्यस्थी करीत आहे. तिसरी गोष्ट, दुसरा मुद्दा की तो देवाचा पुत्र आहे का. पहिला मुद्दा, पहिला पॉईंट की तो मरियाचा पुत्र आहे का, तो मनुष्य आहे का. आणि याचं उत्तर आहे हो, की मरियाच्या पोटी तो बाळ म्हणून जन्मला, तो लहानचा मोठा झाला. त्याला मनुष्याच्या सर्व भावना, सर्व इच्छा आकांक्षा, सर्व प्रकारे पूर्णपणे तो मनुष्य होता. त्याला लहानचं मोठं व्हावं लागलं, त्याला ज्ञान, त्याला शिकावं लागलं, शिक्षण घ्यावं लागलं. दुसरी गोष्ट, प्रभू येशू जो देवाचा पुत्र, आता पवित्र शास्त्रात म्हणजे नव्या करारात 40हून अधिक वेळेस येशू हा देवाचा पुत्र आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो मनुष्याचाही पुत्र आहे, तो मनुष्य पण आहे आणि देव पण आहे. ज्यावेळेस जगात असताना एकदा होडीतून त्याच्या शिष्यांबरोबर जात असताना समुद्रावर ज्यावेळेस वादळ आलं, त्याने ते वादळ शांत केलं. आणि ते वादळ शांत झाल्यानंतर ते शिष्य म्हटलं की खरोखर हा देवाचा पुत्र आहे. ज्यावेळेस समोरासमोर त्याची दुरात्म्यांची, दुष्टात्म्यांची भेट होत असे, दुष्टात्मे लागलेले लोक त्याच्याकडे येत, ते दुरात्मे, ते भूत देखील त्याला ओळखत असे आणि म्हणत असत की तू देवाचा पुत्र आहे.
ते देखील कबुली देत होते. सैतानाला देखील माहीत होतं की तो देवाचा पुत्र आहे. ज्यावेळेस त्याने अरण्यात त्याची परीक्षा घेतली, देवदूतांनी येऊन त्याची भक्ती केली, त्याला सहाय्य केलं, त्याला धीर दिला अरण्यातील परीक्षेनंतर गेत्सेमने बागेत. आणि या सर्व घटनेनंतर, या सर्व घटना वाचून आपल्याला दिसून येते की तो केवळ मनुष्यच नव्हे तर देव देखील होता, देव जो पुत्र देखील होता. आणि म्हणून प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरियाचा पुत्र आहे की देवाचा? तो मनुष्य आहे की देव आहे? तो मनुष्य पण आहे की देव पण आहे? आणि याचं उत्तर असं आहे की तो दोन्ही आहे. तो मनुष्यही आहे आणि तो देवही आहे. तो पूर्ण मनुष्य आहे आणि पूर्ण देव देखील आहे. पण हे एक गूढ आहे, हे एक रहस्य आहे. आता शेवटला प्रश्न हा की प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होणं, त्याला जाणून घेणं, तो कोण आहे हे माहीत होणं तुमच्या आणि माझ्या दृष्टीने का महत्त्वाचं आहे? का त्याच्याविषयीचं ज्ञान महत्त्वाचं आहे? आणि त्याचं पहिलं कारण हे, पहिला मुद्दा की तोच प्रभू येशूच फक्त देव कोण आहे, कसा आहे हे आपल्याला प्रगट करू शकतो. त्याने असं म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्याशिवाय देव पित्याकडे कोणाला जाता येत नाही. त्याने योहानकृत सुवर्तमान 14 अध्यायात असं देखील म्हटलं की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला म्हणजे देवाला पाहिलेलं आहे. मी व पिता एक आहोत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? कारण तो कळल्याशिवाय आपल्याला देव कळू शकत नाही. तोच आपल्याला देव कोण आहे हे प्रगट करतो. दुसरं कारण, तो आपल्याला आपल्या पापापासून सोडवतो किंवा मुक्त करतो. तिमोथेला पहिले पत्र याचा 2 अध्याय आणि याचं 5वं आणि 6वं वचन बघा. कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यामधील ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. म्हणजे देव आणि मनुष्य यांच्यामध्ये किती मध्यस्थ आहेत? फक्त एकच. देवाकडे जाण्याचा मार्ग देखील एकच. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये मध्यस्थ देखील एकच. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, याची साक्ष यथाकाली देणे आहे. तोच देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. तो अनेक मार्गांपैकी एक मार्ग नाही, तर तोच मार्ग आहे. आणि तोच एकमेव मध्यस्थ आहे. पुष्कळ मध्यस्थ नाही आहेत, तर तोच केवळ मध्यस्थ आहे. कारण त्याने स्वतःचं मोल म्हणून आपल्यासाठी दिले. तिसरं कारण त्याला जाणून घेण्या किंवा तो आपल्याला का गरजेचा आहे, प्रभू येशूची प्रत्येकाला का गरज आहे? कारण तो आपल्याला मृत्यूपासून सोडवतो. त्याने मृत्यूपासून आपल्याला सोडवलेलं आहे, मृत्यूवर विजयी झालेला आहे. इब्री लोकास पत्र याचा 2 अध्याय, इब्री लोकास पत्राचा 2 अध्याय आणि वचन 14 जर आपण वाचलं तर तिथं असं लिहिलेलं आहे, ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. म्हणजे तो देखील आपल्यासारखा झाला. यासाठी की मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे. म्हणजे मरणाने जी सैतानाने मनुष्यावर मरण आणलेलं होतं, मरणाने जी सत्ता चालवत होती, ते मरण नाहीसे करावे, आपल्या मरणाने नाहीसे करावे. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांना मोकळे करावे. म्हणजे काय की प्रभू येशू ख्रिस्ताने पापाचं वेतन मरण, जी शिक्षा, ते मरण सोसलं, त्या मरणाचा अनुभव घेतला, यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला आणि मला त्या मरणाचा अनुभव येऊ नये. आणि म्हणून विश्वासणाऱ्यासाठी मरण ही एक सावली आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही. मृत्यूची छाया आहे. ॲक्च्युअल मरण, प्रत्यक्षात मरणाचा अनुभव त्याने घेतला. त्याने मरण नाहीसं केलं, मरणाची सत्ता आपल्यावरील नाहीसं केली. म्हणून योहान त्याच्या पत्रात असं लिहितो
की सैतानाची कृत्ये नष्ट करावी यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला. 1 योहान 3:8. आणि सैतानाचं एक मोठं महत्त्वाचं कृत्य असं होतं, मुख्य कृत्य आहे मरण, जे त्याने मनुष्यावर आणलं. आणि ते मरण प्रभू येशू ख्रिस्ताने नाहीसं केलं. ते मरण स्वतः घेऊन मरणाच्या मरणापासून आपल्याला सोडवले. कारण सैतानाचं एकच शस्त्र त्याच्याजवळ जे होतं ते म्हणजे मरण. आणि प्रभू येशूने ते शस्त्र मरण हे नाहीसं केलं. त्याने मरणावर त्या वधस्तंभावर विजय मिळवला. तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला आणि यावरून त्याने सिद्ध केलं की तो देव आहे, देवचा पुत्र आहे. आणि म्हणून आज त्याच्यावर विश्वास ठेवणारे आपण जे ख्रिस्ती विश्वासणारे, आपल्याला मरणाची भीती नाही. मरण एक छाया आहे किंवा एक सावली आहे. प्रत्यक्षात अनुभवातून तो गेलेला आहे. तर तिसरं कारण प्रभू येशूची आपल्याला का गरज आहे, त्याला जाणून घेणं का महत्त्वाचं आहे. कारण त्याने आपल्याला मरणातून मुक्त केलेलं आहे, सोडवलेलं आहे. मरणाचं भय नाहीसं केलेलं आहे. चौथं कारण इब्री लोकासपत्राच्या 4 अध्यायाच्या 15 वचनात सांगितलेलं आहे. इब्री 14 आणि इब्री 4 आणि 15. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. म्हणजे त्याला आपल्या सर्व उणीवा, त्याला आपल्या सर्व भावना, सर्व दुःख माहीत आहेत. तो एक दिवशी ह्याच जगात होता. तो ह्याच जगात लहानचा मोठा झाला. जे तुम्ही आणि मी सहन करतो, ज्या परिस्थितीतून अवस्थेतून जातो, त्या सर्व अवस्थेतून परिस्थितीतून तो पार गेला. आणि म्हणून तो आपल्याला समजू शकतो. आणि 5वं कारण प्रभू येशू ख्रिस्ताला जाणून घेणं का महत्त्वाचं आहे, तो आपल्यासाठी का गरजेचा आहे. बघा इब्री 4 आणि वचन 15. ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. म्हणजे त्याला देखील आपल्या भावना समजतात, त्याला देखील आपल्यासारखं दुःख होतं, तो समजू शकतो. बरेच वेळेस आपण एखाद्या दुःखात असताना, आजारी असताना आपण म्हणतो सांत्वन करण्यासाठी की हां मी समजू शकतो. परंतु त्या दुःखाचा अनुभव त्यांनी घेतलेला असतो, तो आजार त्यांना असतो. म्हणून आपण जरी म्हटलो तरी आपण खरंच समजू शकत नाही की ते काय भोगत आहेत, कशातून जात आहेत. पण प्रभू येशू ख्रिस्ताने हे सर्व भोगलं, तो त्याच्यातून गेला म्हणून तो समजू शकतो. 5वं कारण बघा, ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. आणि वचन 16 बघा, आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजाजवळ येऊया. आणि इब्री लोकासपत्र 2 आणि वचन 18. इब्री 2 आणि 18. 17 वचनापासून आपण वाचू. यास्तव त्याला सर्व प्रकारे आपल्या बंधुवर्गासारखे होणे, म्हणजे आपल्यासारखे होणे अगत्य होते, यासाठी की लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्याकरता आपण देवासंबंधी गोष्टीविषयी दयाळू विश्वासू मुख्य याजक व्हावे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे. म्हणजे काय की त्याची परीक्षा झाली, तो परीक्षेत विजयी झाला. आणि म्हणून ज्यांची परीक्षा होत आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही आणि मी परीक्षेतून जातो, ज्यावेळेस असे प्रसंग ओढवतात, तो आपल्याला सहाय्य करावयास समर्थ झालेला आहे. तो आपल्याला त्या परीक्षेतून सोडवू शकतो, विजयी करू शकतो. आणि म्हणून प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त मरियेचा पुत्र आहे की देवाचा? तो मनुष्य पण आहे,
की देव पण आहे? आणि याचं उत्तर आहे की तो दोन्ही आहे. तो देवही आहे आणि मनुष्य आहे. पूर्ण देव आणि पूर्ण मनुष्य. देव या नात्याने तो आपल्याला आपलं तारण करू शकतो, सोडवू शकतो, सहाय्य करू शकतो. आणि मनुष्य या रीतीने तो आपल्याला समजू शकतो. तो सर्व परिस्थितीतून पार गेलेला आहे. तर मग तो प्रभू येशू कोण आहे तुमच्या दृष्टीने? तो तुमचा तारणारा आहे का? त्याच्यावर तुम्ही तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे का? नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही कृपेचा काळ आहे. तो तुम्हाला सहाय्य करावयास तयार आहे. तुमच्या पापांची क्षमा करून तुम्हाला त्याच्या राज्यात घ्यायला, त्याचे पुत्र आणि कन्या करायला तयार आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.